विभागणी झाली किंवा जी काही फूट पडली त्याला सुद्धा हे एक कारण आहे। म्हणून इतरांवर भाजपवर आरोप करून चालणार नाही। भाजपने केलेला सपोर्टच होता। भाजप स्वतः सांगत होतं की आपण मिळून सरकार स्थापन करू, 2.5 वर्ष आम्ही तुम्हाला देतोय, हे सर्व सांगितल्यानंतर सुद्धा जाणून बुजून आपल्याला भाजपबरोबर जायचंच नाही हा हेकेखोरपणा करून स्वतः मुख्यमंत्री पद मिळवण्यामध्ये उबाटा गटाचे लोक यशस्वी झाले होते। परंतु त्याचे परिणाम जर पाहिले तर तुम्हाला आता दिसतील की सर्व या सगळ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या पासून तर सर्व या बाकीच्या ज्या निवडणुका मध्यंतरी काळात झाल्यात त्यामध्ये उबाटा गटाला पिछाड झाली, तर 4 नंबरवर गेला। पक्षाची हानी झाली तरीच चालेल, परंतु खुर्ची मला पाहिजे हा जो आग्रह होता त्या आग्रहामुळे घडलेलं हे राजकारण आहे। ठीक आहे सर, हे राजकीय मुद्दे आहेत, पण कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसते। काय नेमकं सरकार उपाययोजना करते? स्त्री भ्रूण हत्येचं जे प्रकरण आमच्याकडे झालेलं आहे त्यामध्ये त्या संबंधित महिलेला जी विद्यार्थी आहे आणि संबंधित डॉक्टर यांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून अनेक पुरावे पोलिसांनी हस्तगत केले पण आहेत। मला वाटतं हा प्रकार पूर्वी बीडच्या एका डॉक्टर